तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टायपोग्राफी इफेक्ट कसा क्रिएट करता येईल आपल्याला महाराष्ट्र दिनाचा तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही जर मागची व्हिडिओ बघितला असेल अक्षित होते ते त्याला सपोर्ट चांगला दिला, त्यामुळे आजचे व्हिडिओ तुमच्यासाठी खास की जेणेकरून तुम्ही अशा टाईपचे जे टायपोग्राफी इफेक्ट असतात ते तुम्ही कसं बनवू शकता ते तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही स्क्रीनवरती पण ती थंबनेलवरती पण बघितलं असेल आणि स्क्रीनवरती पण बघत असाल, तर अशा टाईपचे जे टेक्स्ट इफेक्ट असतात ते आपण कसे क्रिएट करू शकतो फॉन्टला घेऊन। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अक्षयच्या की आपण ब्रश टूल वापरून जे काही आपण ते त्याला इफेक्ट क्रिएट केलेला आहे फॉन्टला। एक आपण कस्टमाइज नॉर्मल फॉन्ट आहे, त्या नॉर्मल फॉन्टला घेऊन आपण एक कस्टमाइज फॉन्टच तयार केला। तर तो कसा केला तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, तर तुम्ही ती व्हिडिओ बघितला नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जाऊन सिम्पलमध्ये बघा। चॅनलवरती व्हिडिओ आहे, ती जाऊन नॉर्मल बघा तुम्ही। आणि येत्या अक्षय तृतीयेमध्ये तुम्ही ते जो फॉन्ट आहे तुम्ही स्वतःचा कस्टमाइज फॉन्ट तुम्ही वापरू शकता त्या व्हिडिओमधनं। तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा। आणि मित्रांनो, चॅनल कोणी नसेल त्याने सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बेल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, व्हिडिओला करू सुरुवात। तर मित्रांनो, एक नॉर्मल मी डॉक्युमेंट क्रिएट करणार आहे। आता मी नॉर्मल इलस्ट्रेटर ओपन केला, आपल्याला इलस्ट्रेटरवरतीच तो इफेक्ट क्रिएट करायचा आहे टायपोग्राफी इफेक्ट। तो कसा करता तुम्हाला सांगणार आहे पुढं, आणि त्यामध्ये काही टिप्स पण असणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। आणि मित्रांनो, एक नॉर्मल डॉक्युमेंट क्रिएट करू। अशी एक नॉर्मल डॉक्युमेंट क्रिएट केली, ओके। आता आपल्याला ते टेक्स्ट टाईप करून घ्यायचं आहे। तर इथं नॉर्मल काय करू, फॉन्ट मोठं करू, तुम्हाला मी जसं दिसेल व्यवस्थित, ओके। आता आपल्याला इथं टाकायचं आहे महाराष्ट्र, मी नॉर्मल महाराष्ट्र टाकतो, महाराष्ट्र, परत टाईप करू, ओके। आता महाराष्ट्र टाईप केलं। आता आपल्याला फॉन्ट सिलेक्ट करायचं आहे, तर नॉर्मली एक टेको फॉन्ट नावाचा आहे, टेको। तर हा फॉन्ट आहे, आपण नॉर्मली कमी करू मीडियम टू, त्याचं रेग्युलर न ठेवता मीडियम टू। आता नॉर्मली हा फॉन्ट आहे। आता आपल्याला पुढची स्टेप अशी करायची, हे जी स्पेसिंग आहे फॉन्टच्या जे कॅरेक्टरमधली ती कमी करून घ्यायची। तर ती कशी करायची तर तुम्हाला शॉर्टकट की सांगतो, अल्ट आणि लेफ्ट ॲरो क्लिक करायची, जेणेकरून ही तुमच्या कीबोर्डमध्ये असेल लेफ्ट ॲरो, त्याने ही स्पेसिंग कमी होती शॉर्टकट की। जर तुम्हाला हे जमत नसेल तर मित्रांनो, नॉर्मली हा फॉन्ट सिलेक्ट करा आणि कंट्रोल टी दाबा शॉर्टकट की। मी हा कॅरेक्टर पॅनल ओपन होईल। कॅरेक्टर पॅनल ओपन झालं की तर बघा, आपल्याला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल स्पेसिंग आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी इथं ऑप्शन आहेत बघा, हे दोन, तर तुम्ही हे वापरू शकता आणि ही स्पेसिंग तुम्ही ॲडजस्ट करू शकता। तर आता काय करायचं मित्रांनो, हे जे कॉपी करून घ्यायचं, कॉपी करून घेतलं नंतर समजा आपल्याला एडिट करायचं झालं किंवा ॲडजस्ट करायचं झालं तर यातनं करू शकतो। आता याला कन्वर्ट करायचं, राईट क्लिक करा, क्रिएट आउटलाईन, इथं शॉर्टकट की पण आहे, कंट्रोल शिफ्ट ओ, तर शॉर्टकट की असं आहे। आणि याला मर्ज करून घ्या, म्हणजे वेल्ड करून घ्या। आता वेल्ड केलं, मोठं करतो आता फक्त जस्ट, आणि आपल्याला डायरेक्ट सिलेक्शन टूल सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे पॉईंट दिसतील। तर फक्त काय करायचं, फक्त व्यवस्थित आपल्याला हे शिफ्ट दाबून ठेवायचं, जेणेकरून हे पॉईंट व्यवस्थित सिलेक्ट होतील नॉर्मल असे, ओके। आता जे कोणते पॉईंट सिलेक्ट झाले एकदा बघू आपण। आता आपल्याकडे शिफ्ट दाबून ठेवा आणि हे नॉर्मली सिलेक्ट करा आणि ड्रॅग करा, तुम्हाला कळेल कोणते पॉईंट सिलेक्ट झालेले आहेत। तर शिफ्ट दाबून ठेवा आणि डिसिलेक्ट करा, काही अशा टाईपमध्ये डिसिलेक्ट केले। इथं पण सिलेक्ट झालं आहे हा पॉईंट, आपण डिसिलेक्ट करू आणि एकदा बघू। इकडचे जे पॉईंट आहेत ते डिसिलेक्ट करायचे आपल्याला, जेणेकरून ते खराब पण नको दिसायला, व्यवस्थित दिसेल। तर ओके, असं टाईपमध्ये आपण सिलेक्ट केलेले पॉईंट एवढे खालचे। आता आपल्याला काय करायचं, याला ड्रॅग करायचे अशा टाईपमध्ये, नॉर्मल शिफ्ट धरून ठेवा, दाबून ठेवा आणि ड्रॅग करा। एवढं ड्रॅग केलं की अशा टाईपमध्ये शेप क्रिएट होईल। तर आता काय करायचं मित्रांनो, सिम्पलमध्ये हे आपण वाटल्यास हे थोडंफार कस्टमाइज करायचं आहे आपल्याला, हे थोडंफार ॲडजस्ट करू आपण अशा टाईपमध्ये। वाटल्यास तुम्हाला कमी करायचं तर कमी पण करू शकता, एवढं ठीक आहे। हे थोडंफार कस्टमाइज करा अशा टाईपमध्ये, जेणेकरून ते टेक्स्ट इफेक्ट व्यवस्थित दिसेल। तर बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्ही महाराष्ट्राचा तो टेक्स्ट आहे हे असं कस्टमाइज करू शकता, पहिली स्टेप। आता दुसरी स्टेप अशी, हे टेक्स्ट आपण क्रिएट केलं, ओके, अशा टाईपमध्ये। वाटल्यास थोडं मी कमी करतो, जास्त झालं आहे आपल्याकडनं, हे थोडं आपण हे कमी करू, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित दिसेल, ठीक आहे एवढं।
आणि हे फक्त काय करू, हे बॉटमला ठेवू, हे ॲडजस्ट करू म्हणजे हे व्यवस्थित दिसेल अशा टाईपमध्ये. हे तुम्ही तुमच्या पद्धतीने हे कस्टमाइज करू शकता. ओके, महाराष्ट्र मी टाईप केलं. आता ह्याची कॉपी करून घेऊ. आता एक लाईन क्रिएट करा आणि हे दोन्ही आपल्याला वेगवेगळं करायचं, म्हणजे महा आणि राष्ट्र हे दोन्ही आपल्याला वेगवेगळं पाहिजे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे कॉपी करून घ्यायचं आहे अजून एक, आणि आपल्याला शेप बिल्डर टूल सिलेक्ट करायचं आहे आणि अल्ट दाबून ठेवायचे जेणेकरून हे मायनसवरती क्लिक होईल. हे मायनस केलं, परत इकडं जावं, हे सिलेक्ट करा, शेप बिल्डर टूल सिलेक्ट करा आणि हे राष्ट्र मायनस करायचे जेणेकरून हे दोन्ही वेगवेगळं होईल अशा टाईपमध्ये. हे दोन्ही वेगळं झालं. आता आपल्याला पुढची स्टेप अशी करायची, आता डिलीट करू लाईन, आहे नंतर त्रास देतील मध्ये मध्ये. ओके, आता एक आपल्याला शेप क्रिएट करायचं आहे. एक स्क्वेअर सिलेक्ट केला आणि नॉर्मली फक्त काय करतो आहे, हे ॲडजस्ट केलं. आता एक पेन टूल सिलेक्ट करा आणि इथं सेंटरला तुम्ही पॉईंट ॲड करून घ्या. पॉईंट ॲड केला की त्याला सिलेक्ट करा आणि आतमध्ये ड्रॅग करा. आता आपण ह्याची काय करू, आउटलाईन वाढू, तो दिसत नाही त्यामुळं आउटलाईन वाढू शकतो, म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित विजिबल होईल. एक झेंडा आपल्याला क्रिएट करायचा आहे अशा टाईपमध्ये. आणि सेम आपल्याला ते काय करायचं आहे, सेंटरमधून आपल्याला थोडंसं वेगवेगळं करायचं, म्हणजे पार्ट जेणेकरून आपल्याला तो टेक्स्ट आपल्याला ते व्यवस्थित लिहिता येईल. म्हणजे ह्याची पण तुम्हाला कॉपी घ्यायची. कॉपी घेतली की आता काय करायचं आहे, नॉर्मली सेम इफेक्ट वापरायचा आपल्याला. टाईपमध्ये एवढं झालं. आता आपण इथपर्यंत तरी आलो. आता पुढची स्टेप अशी, आपल्याला पुढची स्टेप अशी काय करायची की हा जो शेप आहे, ओके, हा जो शेप आहे त्याला मोठा करून घेऊ. हा वरचा जो शेप आहे हा कधी पण तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही हा अशा टाईपचा इफेक्ट जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा हा जो शेप आहे तो टेक्स्टच्या वरती पाहिजे, ना की जर तुम्ही वरती बघितलं, हा जो टेक्स्टचा इफेक्ट आहे ह्याला आपण नॉर्मल मी कलर देतो कुठला पण, हा एक नॉर्मल आपण तुम्हाला दाखवण्यासाठी सांगतो. समजा भगवा कलर दिला. आता समजा हा जर टेक्स्ट इफेक्ट आहे आणि जर मी त्याच्यावरती तो अप्लाय करण्याचा प्रयत्न केला तर बघा अप्लाय होणार नाही आहे. ते तुम्हाला कधी पण हा शेप आहे तो जो टेक्स्ट आहे तुमचा जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरतीच कायम पाहिजे, जेणेकरून तो टेक्स्ट इफेक्ट किंवा तो इफेक्ट त्याच्यावरती अप्लाय होईल. आता तुम्हाला काय करायचं, एक शॉर्टकट की, तो शॉर्टकट की वापरून तुम्हाला तो एनवलप इफेक्ट आहे तो कसा वापरायचा तुम्हाला सांगतो. तर नॉर्मली टेक्स्ट सिलेक्ट करा किंवा हा पहिला शेप सिलेक्ट करा आणि नंतर टेक्स्ट सिलेक्ट करा. आता तुम्हाला शॉर्टकट की सांगतो, कंट्रोल अल्ट सी दाबायचे. बघितलं, जेव्हा तुम्ही कंट्रोल अल्ट सी दाबलं की जो टेक्स्ट आहे त्या शेपमध्ये ॲड होईल. नाहीतर तुम्ही जर हा जो शेप आहे हा जर तुम्ही कस्टमाइज करण्याचा प्रयत्न केला, समजा तुम्हाला दाखवतो, तर तुम्ही जर बघितलं हा जो तुम्ही इथं ॲड करण्याचा किंवा अशा टाईपमध्ये ड्रॅग करण्याचा प्रयत्न केला तर तो व्यवस्थित होणार नाही आहे. तुम्ही अशा टाईपचं शॉर्टकट की वापरू शकता. ओके, तर मी आता काय करतो आहे, अल्ट कंट्रोल सी, हा बघा ह्या शेपमध्ये गेलेला आहे. पुढचं जे टेक्स्ट आहे सेम आपल्याला करायचं आहे. हा शेप सिलेक्ट केला, टेक्स्ट सिलेक्ट केला आपलं, अल्ट कंट्रोल सी, तर बघू शकता अशा टाईपचा जो टेक्स्ट इफेक्ट आलेला आहे. आता जेव्हा आपण हे क्रिएट केलं झेंडा, आता आपण एक कॉपी नाही केली, त्याचं आपण कॉपी करून घेऊ तर मित्रांनो तर बघू शकता अशा टाईपची आधी कॉपी घेऊन ठेवा. आता ती का घ्यायची तुम्हाला सांगतो सिम्पलमध्ये. आता हे डिलीट करू आपण, हे नको आपल्याला. आता ह्याची कॉपी करून घेतली. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्याला मर्ज केलं आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्जेक्टमध्ये जायचं आहे, पाथवरती जायचं आहे आणि ऑफसेट पाथवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ह्याचं पिक्सल तुमच्या पद्धतीने वाढवू शकता. समजा आपण एक करू 25% पिक्सल. ओके, 25 पिक्सल केलेलं आहे आणि हे नंतर तुम्हाला इथं ॲडजस्ट करायचं अशा टाईपमध्ये, जेणेकरून ते थोडेसे आउटलाईन द्यायचे आपल्याला त्या शेपला. हे मर्ज करू अशा टाईपमध्ये. हे आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला अजून शेप ह्या साईज घेऊन अजून तुम्हाला जर पाथ क्रिएट करायचा असेल तर हा शेप तुम्ही ठेवू शकता आणि ग्रुप करू, नाहीतर अदरवाईज डिलीट पण करू शकता. तर समजा आपण डिलीट करू. आता तुम्ही बघितलं हा एक शेप क्रिएट केला आणि त्याला आपण थोडंसं हे पाथ वाढवलं जेणेकरून ते हे टेक्स्ट व्यवस्थित विजिबल होईल. आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही टेक्स्ट सिलेक्ट केले, नंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याला एक्सपांड करून घ्यायचं आहे. ऑब्जेक्टमध्ये जाऊ आणि एक्सपांड करून घ्या. आता इथं तुम्हाला नॉर्मली कलर ॲडजस्ट करायचे आहेत ना, मग तुम्ही करू शकता. इथं तुम्ही ह्याला शेपला कलर देऊ शकता अशा टाईपमध्ये. हे दोन्ही शेप सिलेक्ट केले, हा बॅकग्राऊंडचा कलर सिलेक्ट केला आणि थोडंसं वाटलं लाईट
त्याला शेड दिली अशा टाईपमध्ये. आणि जे वाटल्यास आउटलाईन आपण काय करू, नन करून टाकू. ओके, अशा टाईपमध्ये. नंतर मग तुम्ही हे अशा टाईपच्या झेंडाला तुम्ही हे कस्टमाइज करू शकता अशा टाईपमध्ये. ओके, आणि मग नंतर तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये हे अशा टाईपचा टेक्स्ट इफेक्ट तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये थोडं बेसिक पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये, की तुम्ही कस्टमाइज कसं करू शकता आणि तुम्ही तुमची डिझाईन क्रिएटिव्ह कशी बनवू शकता. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो, चॅनल कोण असेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरचे बायकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामची लिंक दिली दोन्ही पेजची, जाऊन फॉलो करा नवीन डिझाईन, क्रिएटिव्ह डिझाईन बघण्यासाठी. आणि मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.